Yes. Good morning, Vasa. कुठून आलेले आहात तुम्ही? मॅडम मी कसबा ठाणे गावातून तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथून आले. कसबा ठाणे. येस. कसबा म्हणजे काय असतं? कसबा महाराजांच्या काळामध्ये छोट्या खेड्यांना कसबा असं नाव पडलं होतं. बरं. कोणत्या महाराजांच्या काळात? छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला आजचा काही दिनाविषयी सांगता येईल का? मॅम शेतकऱ्यांच्या कैवारी आणि अस्पृश्यतेसाठी काम करणारे छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती. 150वी आहे. हो. त्यांच्या कार्याविषयी तुम्ही काय काय सांगू शकता? त्यांनी अस्पृश्यांसाठी खूप काम केलेलं आहे. जाती धर्म त्याच्यासाठी काम केलेलं आहे. मुलींचे नाही पण सक्तीचे शिक्षण हे चालू करणारे महाराजच होते. चिखलीतून त्यांनी पहिली शाळा चालू केली होती जी सक्तीचे शिक्षण होतं, प्राथमिक शिक्षण. त्याचबरोबर पाणी पुरवठा म्हणजे कोल्हापूरला राधानगरी धरण त्यांनीच पहिल्यांदा बांधलं होतं. तर मग ते पाणी पुरवठा असेल अशा समस्या वेगवेगळ्या विविध समस्या होत्या त्यांच्या बाबतीत त्यांनी कार्य केलेलं. पन्हाळा जे आहे ते पर्यटनाकरता प्रसिद्ध आहे. तिथलं हवामान आणि इतर गोष्टी. पन्हाळ्यामध्ये आपण मला वाटतं का की सध्याच्या पर्यटकांसाठी किंवा पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्यामध्ये अजून आपण काय सुधारणा करू शकतो? येस मॅम, कारण मी ज्यावेळेस पर्यटनाला जात होते तर त्यावेळेस तिथे टोल नाके असतील किंवा वाहतुकीची कोंडी असेल तर ह्या समस्या निर्माण होत होत्या. तिथं पायाभूत सुविधा असतील किंवा स्वच्छतागृह असेल, महिलांसाठी गृह असेल तर त्याचे पण अभाव कुठेतरी जाणवत होते. तर मग याच्या थ्रू येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था नीट व्हावी यासाठी मग आपण काम करू शकतो. बरं. पन्हाळगडाविषयी जी इतिहासामध्ये प्रसिद्ध घटना होती तिथं तारीख तुम्हाला आठवते? 1700च्या पिरियड मध्ये. 1700. बरं. तुम्ही बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग केलेलं. कॉलेज कुठलं होतं तुमचं? डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी तहसील. तुमच्या घरी शेती आहे? हो आहे. किती? 1 एकर आहे. 1 एकर. तुम्ही ही डिग्री घेतल्याच्या नंतर तुमच्या शेतामध्ये काही चेंजेस केले का काही शेती करण्याच्या पद्धतीमध्ये? सर मॅम ऍक्च्युली कसं आहे स्मॉल स्केल वरती आमच्या टेक्नॉलॉजीज यूज करणं प्रॉफिटेबल नाहीये. म्हणजे एकतर इनिशियल कॉस्ट होते, प्रोडक्शन वाढतं पण इनिशियल कॉस्ट जास्त असल्यामुळे त्या इम्प्लिमेंट आपण नाही करू शकत तिथे. लार्ज स्केलला माझा लास्ट इयरला थेसिस होता, प्रोजेक्ट होता एक शुगर केन वरती की कोल्हापूरला प्रोडक्शन जास्त ऊसाचं राहतं. तर मग लोकांचं जे पाटाने पाणी देणं हा प्रकार असतो तर त्याच्यामुळे जास्त वॉटर सप्लाय जास्त होतो आणि वॉटर लॉस जास्त होतं. त्याच्यामुळे मग त्याचे बेनिफिट्स कुठेतरी त्यांना भेटावे यासाठी मग त्यांनी ड्रीप इरिगेशन वापरा किंवा फर्टिलायझर असेल तर जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करण्याचा ट्राय करा. तर अशा संदर्भातल्या गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे लार्ज स्केलवरती ज्यांच्याकडे शेती आहे म्हणजे 1 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे 2.5 एकरपेक्षा जास्त ज्यांच्याकडे शेती आहे तर त्यांना आम्ही या गोष्टी सांगितल्या. हे झालं की लार्ज स्केल स्मॉल स्केलवर टेक्नॉलॉजी वापरू शकतो की नाही. पण समजा बियाणांवरती प्रक्रिया करणं असेल अशा काही लहान सहान गोष्टींमध्ये काही बदल सुचवले नाहीत का तुम्ही? जिथं की अंतर किंवा एक एरिया मॅटर नाही करत की लहान आहे का मोठा आहे. किंवा तुमचं ऍग्रिकल्चरला जाण्याची मागची प्रेरणा काय होती? प्लॅन बी होता मॅडम हा की मला प्लॅन बी म्हणून तुम्ही घेतलेस ना. आणि तुम्हाला PSI काय व्हायचंय? कारण माझ्याकडे टीम वर्कची आवड आहे, मला कम्युनिकेशन स्किल आहे आणि वरून मी MCC केलेलं असल्यामुळे मला डिसिप्लिन अँड टाइम मॅनेजमेंटची सवय आहे. त्याच्यामुळे या क्वालिटीज माझ्यामध्ये असल्यामुळे मला प्रशासनात यायला आवडेल. दॅट्स वाय. काय कार्य असतं बरं PSI या पदाची? पहिले म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणे, दुसरं म्हणजे समन्स बजावणे किंवा वॉरंट असेल तर त्याची अंमलबजावणी करणे आणि परत स्त्री असतील किंवा बालक असतील तर त्यांच्या प्रती नम्रतेने वागणे आणि अपराध घडला असेल तर त्याचा जलद निपटारा करण्यासाठी प्रयत्न करणे. मला सांगा, वाढती जी बाल गुन्हेगारी आहे त्याच्या मागची कारणे काय? तर त्याचं मला असं वाटतं की पहिलं रिझन म्हणजे सोशल मीडिया. कारण त्याच्यातून ज्या गोष्टी मुलांपर्यंत जातात म्हणजे की आताच रिसेंटलीच एक माटानी एक ऍप लॉन्च केलेलं आहे, सॅटेलाइट डिव्हाइस येते की ज्याच्या थ्रू 13 वर्षाखालील जी मुलं आहेत तर ती फेसबुक आणि इन्स्टा जर वापरत असतील तर त्यांना फेसबुक आणि इन्स्टा सारखे जे सोशल मीडिया आहेत तर ते बॅन केले जातील. तर मग
अशा संदर्भातल्या ज्या स्कीम्स असतील तर त्या प्रशासनाने चालू केल्या तर या मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचणार नाही, म्हणजे हा मेसेज पोहोचेल की लहान वयात असताना ह्या गोष्टी आपण बघणं चुकीचं आहे. मग मला असं वाटतं त्याच्यामुळे गुन्हेगारी प्रकरण जास्ती वाढत आहे. आणि वरून शैक्षणिक प्रणाली असेल किंवा आपण ज्या टेक्नॉलॉजी तुम्ही मेन्शन केलं की तुमचा प्रोजेक्ट होता बघा, कशावरती होता? शुगर केनवरती शुगर गेनवरती. बायोफ्युल्स काय असतात बरं? रॉ मटेरियल म्हणतात त्याला, ओके. तर ते असतं. तुमच्या हॉबीज आहेत का काही? हो सर. सांगा. मला वस्तू बनवायला आवडतात, म्हणजे नायलॉन पासून असेल किंवा लोकर पासून असेल तर ते सजावटीसाठी आपण जे वापरतो, म्हणजे मिरर्स असतील तसे बनवलेत किंवा आपण तोरण वगैरे बनवतो तर तसे लोकर पासून बनवलेले आहेत. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडला मी बऱ्यापैकी त्याच्यावर काम केलं होतं. ओके. सीसीटीएस प्रणाली काय असते सांगा बरं? सर सीसीटीव्हीचं फुल फॉर्म आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम आहे, तर जे की अपराधांच्या संदर्भात आहे की गुन्हे आणि गुन्हेगारीकरण जे वाढत आहे तर त्याच्या संदर्भात ट्रॅकिंग सिस्टीम आहे. बरं. सध्या बघा नीटचा इश्यू खूप गाजतोय. Yes. काय बरं तो इश्यू? सर पेपर फुटी प्रकरणाच्या संदर्भातला आहे तो, आणि रिसेंटलीच गव्हर्नमेंटने एक ऍक्ट पास केलेला आहे की प्रतिबंधात्मक कायदा म्हणून 2024 पास झालेला आहे तो, आणि त्याच्यामध्ये आहे की जर पेपर लीक होत असेल तर त्याला 10 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा नोंदवली आहे त्याच्यामध्ये. वुमेन ॲट वर्क प्लेसच्या संदर्भात आपल्याकडे पॉश कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट, राईट? मला सांगा, याची जी ट्रेनिंग दिली जाते पुरुषांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये, ओके, की कशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, बिहेव केलं पाहिजे महिलांसोबत, तुम्हाला काय वाटतं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अशी ट्रेनिंग दिली पाहिजे? हो सर, मस्ट आहे, दिली पाहिजे. बरं. तुम्हाला फिजिकलला किती मार्क मिळाले? 66 मार्क्स. 66. बरं. तुम्हाला PSI म्हणून पोलीस खात्यामध्ये काम करत असताना एक महिला अधिकारी म्हणून कुठले कुठले चॅलेंजेस फेस करावे लागू शकतात? कौटुंबिक समस्या एक राहील, म्हणजे कारण मला माझी फॅमिली सांभाळून मला पोलीस प्रशासनातल्या अपराध्यांपर्यंत पोहोचायचं आहे, तर त्या दोन गोष्टी मला फेस कराव्या लागतील. त्याच्यानंतर त्याचबरोबर माझ्या आरोग्याची समस्या असेल, कारण आपला जॉब हा म्हणजे कामाचे तास आणि आपलं डेलीचं रुटीन याच्यामध्ये फरक पडतो, तर त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. त्याचबरोबर अजून बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.